जय शिवराय मित्रांनो, आज आपण विज्ञान या टॉपिकवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न मागील पोलीस भरतीमध्ये खूप वेळा रिपीट झाले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक लास्टपर्यंत नक्की पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, मिथेन, हेलियम. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर हेलियम. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. सर्व प्रश्न रिपीट प्रश्न आहेत, लिहून घेत चला. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? ऑप्शन आहेत लॅक्टिक आम्ल, सायट्रिक आम्ल, नायट्रिक आम्ल, ॲमिनो आम्ल. तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते किरणे प्रभावरहित असतात? अल्फा, बीटा, गॅमा यापैकी नाही. खालीलपैकी कोणते किरणे प्रभावरहित असतात? तर गॅमा किरणे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चौथा प्रश्न, डीएनएचा शोध कोणी लावला? डीएनएचा शोध कोणी लावला? तर फ्रेडरिक मिशर यांनी. डीएनएचा शोध फ्रेडरिक मिशर यांनी लावला आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, विद्युतरोध मोजण्याचे एकक कोणते आहे? ऑप्शन आहेत ओहम, व्होल्ट, जूल, न्यूटन. विद्युतरोध मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ओहम. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे मित्रांनो. तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे? केल्विन, मीटर, मॉल, कॅन्डिला. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. योग्य उत्तर कमेंट करून सांगा. तर तापमानाचे MKS पद्धतीतील एकक आहे केल्विन. केल्विन हे तापमानाचे एकक आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? मोस्ट IMP प्रश्न, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? ऑप्शन आहेत आइन्स्टाईन, साल्क, चॅडविक, लुई पाश्चर. तर पोलिओची लस साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे मित्रांनो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? चला कमेंट करून उत्तर सांगत चला मित्रांनो. 30 प्रश्न आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न हे PYQ आहेत. पॉलिग्राफ
हे यंत्र कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर होईल खोटे बोलणे ओळखणे. पॉलिग्राफ या यंत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, अँटीरेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत? अँटीरेबीज या शोधाचे जनक कोण आहेत? तर लुई पाश्चर. अँटीरेबीजच्या शोधाचे जनक आहेत लुई पाश्चर. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते? ऑप्शन आहेत न्यूटन, ओम, कुलोम, एम्पियर. तर एम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे? ऑप्शन आहेत सुवाहक, अर्धवाहक, दुर्वाहक यापैकी नाही. बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे? तर दुर्वाहक. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते? ऑप्शन आहेत तांबे, पितळ, सोडियम, सोने. तर सोडियम या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? चला कमेंट करून सांगा या प्रश्नाचं उत्तर. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला आहे. कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते आहे? तर हिरा. कार्बनचे सर्वात कठीण रूप हिरा आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते? ऑप्शन आहेत पेट्रोलियम, लाकूड, मेण, बायोडिझेल. खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते आहे? तर पेट्रोलियम. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? झाडाची पाने हिरवी असतात ती कोणत्या द्रव्यामुळे दिसतात? कार्बन, क्लोरोफिल, नायट्रोजन, कॅल्शियम. तर क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? तर आंबट. जिभेच्या दोन्ही ज्या कडा आहेत ती आंबट ही चव ओळखतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो?
मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. कावीळ हा रोग मानवी शरीराच्या कोणत्या अवयवास होतो? ऑप्शन आहेत जठर, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे. तर कावीळ हा यकृत अवयवास होतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण कार्य करते? ऑप्शन आहेत कर्बोदके, युनिक आम्ल, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे. ऑप्शनमध्ये जरा मिस्टेक झाली आहे, समजून घ्या. शरीराचे ऊर्जागृह म्हणून कोण कार्य करते? तर कर्बोदके. शरीराचे ऊर्जागृह म्हणून कर्बोदके कार्य करते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ऑप्शन आहेत प्रथिने, पिष्टमय पदार्थ, मेद, संप्रेरके. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून मेदास ओळखतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन आपला चॅनल जॉईन करा. तुम्हाला तिथे महत्त्वाचे अपडेट्स मिळत जातील. ओके, चला तर पुढचा प्रश्न आहे. डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगा. डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? याचं योग्य उत्तर होईल जीवनसत्व अ. डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी जीवनसत्व अ चा उपयोग होतो. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जीवनसत्व अ हे गाजरामध्ये भरपूर प्रमाणात मिळते. ओके. जीवनसत्व ब यामुळे कोणता रोग होतो? तर बेरीबेरी. बेरीबेरी हा रोग होतो. आणि जीवनसत्व ड मुळे मुडदूस. महत्त्वाचे प्रश्न आहेत, लिहून घ्या. गाजरामध्ये जीवनसत्व अ मुबलक प्रमाणात असते. तसंच जीवनसत्व ब मध्ये ब या कमतरतेमुळे बेरीबेरी रोग होतो आणि जीवनसत्व ड मुळे मुडदूस. तर तुम्ही कमेंट करून सांगा, जीवनसत्व अ याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? कमेंटमध्ये सांगा. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो हे कमेंटमध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न. कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? ऑप्शन आहेत यकृत, त्वचा, स्वादुपिंड, जठर. तर कुष्ठरोग शरीराच्या त्वचा या भागावर परिणाम करतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. केसिन हे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळते? केसिन हे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळते? तर दुधात. दुधामध्ये केसिन असते. ऑप्शन 2
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? ऑप्शन आहेत फर्या, घटस्फर्क, लंपी, फूट माउथ डिसीज. कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचा विकार होतो? तर लंपिया. लंपिया साथीच्या रोगाने होत असतो जनावरांना. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन आहेत क्षय, डायरिया, ॲनिमिया, बेरेबेरी. आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास ॲनिमिया हा आजार होतो. ऑप्शन 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, मगाशी सांगितले आहे बेरीबेरी हा आजार विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो. दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. चला पुढचा प्रश्न. अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? तर विचार प्रक्रिया. आपण जो विचार करत असतो तो अग्रमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून होत असतो. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, लिहून घ्या. पुढील प्रश्न. मानवी हृदय हे किती कप्प्यांनी बनलेले असते? ऑप्शन आहेत 2, 3, 4 यापैकी नाही. मानवी हृदय किती कप्प्यांनी बनलेले आहे? तर 4. पुढील प्रश्न. टोमॅटोला लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो? टोमॅटोला लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे असतो? तर लायकोपीन. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालीलपैकी कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे? बाजारामध्ये खूप प्रमाणात कृत्रिमरित्या फळे पिकवली जातात. ते कोणते द्रव्य आहे ज्यामुळे ते पिकले जाते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, IMP करून घ्या. याचं योग्य उत्तर होईल कॅल्शियम कार्बाईड. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शियम कार्बाईड या द्रव्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? चला, तुरटीचे कार्य काय आहे कमेंटमध्ये सांगा. कोणत्या कारणासाठी वापरतात? तर तुरटी रक्त थांबवण्यासाठी उपयोगी होतो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. शेवटचा प्रश्न. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? IMP आहे प्रश्न मित्रांनो. चला कमेंट करून सांगा पाण्याचे रेणुसूत्र काय आहे.
बघू किती लोक कमेंटमध्ये उत्तर देतात. तुमच्यासाठी हा होमवर्क प्रश्न आहे. याचे उत्तर मी नाही सांगत, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे की मिशन खाकी अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे खूप प्रमाणात PYQ प्रश्न भेटतील. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तसेच चालू घडामोडी प्रश्न हे IMPs घेतले जातात. जे पोलीस भरतीला विचारले जातील असेच प्रश्न आपण घेतले आहेत. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन व्हा. तिथे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट मिळत जातील. तसेच रोज एक पेपर भेटला जातो 100 मार्काचा. ओके, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.